तर पाटलानं गोरा व्हायचा नाद काय अजूनपर्यंत सोडला नाही. मग काय लाली पावडर लावून पाटील जागामगा करून तयार. खाली आल्यावर समजले की ट्रेन याला फक्त 1 मिनिट राहिलेला. तेजाभाऊ धूमचकाट पळत सुटलेला. पण आमच्या अंगातला किडा काही शांत बसला नव्हता आणि जशी ट्रेन दिसली तसा 80त पास घालून डायरेक्ट छो. ऑफिस मध्ये आल्यावर एवढं काम चाललं होतं की बस डोक्याचा पार भुगत झाला होता. तेवढ्यात ॲडीभाऊने पाटलाचा मनाचा विचार करत लगेच पोटल्याचा खजाना काढला. मग काय एका हाताने पोटला खुश आणि एका हाताने काम चालू. दुपारच्या प्रहरामध्ये मोठमोठ्याने गरिबांना दान चालू होतं. मग काय ॲडीभावांनी मोसमीनं मन मोठं करून मोठ्या हाताने दान धर्म करायला सुरू केलं. आज दुपारची वामकुक्षी अर्धबाईला जरा जास्तच महागात पडली. मागच्या बड्डेची पुढच्या बड्डेला का होईना पण पार्टी देत मोसमीने सगळ्यांनी खुश करून टाकलं. आणि वडापावच्या आणि डोसाच्या पुढे गेलेला पाटील आज पिझ्झा आणि चोकोलावा खात होता. मग काय पाटलाचं पोटला बेकार खुश. आता किती जरी काय जरी झालं म्हणलं तरी शेवट गोड म्हणल्यावर चहाचा झुरका घ्यायलाच लागतो. घरी आल्यावर तेजाबाईने मस्त साफसफाई मोहीम चालू केली. चला तर मग आम्ही घेतो इकडे स्वच्छता मोहीम राबवून. तुम्ही पण घ्या मस्त पैकी फॉलो करून. तोपर्यंत जय महाराष्ट्र.